दुबार मतदार म्हणजे दुबार मतदारच. तो ना हिंदू आहे, ना मुस्लिम आहे, ना जैन आहे, ना शीख आहे, ना ईसाई आहे, ना कुठल्या धर्माचा आहे, ना कुठल्या जातीचा आहे. मुळात आशिष शेलारांची बुद्धी खरी चांगली होती. आता का गंज लागलाय मला माहीत नाही. सध्या बुद्धीचा वापर करता येत नसल्यामुळे गंज लागला असेल, कारण मंत्रिमंडळात तसं काही त्यांना चांगलं मंत्रिपद मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही. सर्वप्रथम तर मी आशिष शेलार यांच्याबद्दल अतिशय सहानुभूती व्यक्त करतो. एक तर असं झालं आहे की सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आशिष शेलारांना कोणी विचारत नाही. मुख्यमंत्र्यांनी जे खातं त्यांना दिलं आहे त्या खात्यात पण काही दम नाही. त्यामुळे त्यांची काही तिथे तेवढं जी व्हॅल्यू असायला पाहिजे ती नाही. मुंबई प्रदेश अध्यक्षपद पण गमावलं आहे, त्यामुळे तिथेही कोणी विचारत नाही. आणि मग कुठेतरी आपण चर्चेत राहिला पाहिजे, आशिष शेलार म्हणून आपण दिसलो पाहिजे, या सगळ्या उद्देशाने आजची पत्रकार परिषद होती असं मला वाटतं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी एक मांडलं की जो काय गठ्ठा दाखवला, फक्त हिंदू दुबारच मतदार दाखवले. तर त्या गठ्ठा बघायला आशिष शेलार आले होते का तिकडे, की तिथे हिंदू मतदार आहेत का, मुस्लिम मतदार आहेत का, ख्रिश्चन मतदार आहेत का, जैन मतदार आहेत का, शीख मतदार आहेत, हे बघायला आशिष शेलार आलेले का त्या गठ्ठ्यामध्ये? आशिष शेलारांना हे कोणी सांगितलं की त्याच्यात फक्त हिंदू मतदारच आहेत? आमच्या दृष्टीने दुबार मतदार म्हणजे दुबार मतदारच. तो ना हिंदू आहे, ना मुस्लिम आहे, ना जैन आहे, ना शीख आहे, ना ईसाई आहे, ना कुठल्या धर्माचा आहे, ना कुठल्या जातीचा आहे. बोगस मतदार हा बोगस मतदार आहे. आणि तो कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो, बोगस मतदार दिसला की जे सन्माननीय राजसाहेबांनी सांगितले त्या पद्धतीची ट्रीटमेंट त्या बोगस मतदाराला दिली जाईल. मुळात असं आहे की एक बरं झालं आणि एक सर्वात चांगली गोष्ट झाली की आमच्या मताशी आशिष शेलार सहमत झाले. शेवट या सगळ्याचं कन्क्लुजन काय? कोणाच्या मतदारसंघात दुबार आहेत कोणाच्या नाहीत हा विषयच नाही आहे. आमचा विषय हा दुबार मतदार आहे. दुबार मतदार आहेत या मताशी आशिष शेलार सहमत असतील तर त्यांनी आमच्यामध्ये मोर्चात पण सामील व्हायला पाहिजे होतं. हा काय भारतीय जनता पक्षाविरोधात मोर्चा नव्हता, हा मोर्चा होता निवडणूक आयोगाविरोधात. आणि निवडणूक आयोगाने जर मतदारसंघामध्ये दुबार मतदार तयार केले असतील किंवा त्यांना ठेवलं असेल तर ही चूक निवडणूक आयोगाची आहे. आणि ही जर चूक मान्य करत असतील आशिष शेलार तर त्याच्यामध्ये त्यांनी यायला पाहिजे. माझ्याकडे एक उदाहरण आहे. मंगलप्रभात लोढा जे भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री आहेत, त्या मंगलप्रभात लोढांचा एक एम्प्लॉई आहे, त्याचं नाव आहे प्रभाकर पाटील, बरोबर. आता हे प्रभाकर पाटील यांचा हा फेसबुक प्रोफाईल आहे, त्याच्यामध्ये ते वर्क्स ॲट लोढा ग्रुप असं म्हणतात, बरोबर. आता ह्या प्रभाकर पाटलांचं नाव कल्याण मतदारसंघात आहे. त्यांचा बूथ नंबर आहे प्रभाकर पाटलांचा प्रभाकर तुकाराम पाटील. त्यांचा बूथ नंबर आहे 135, न्यू बूथ वाईज सिरियल 802 आणि वॉर्ड क्रमांक 217 इथला. आता हे प्रभाकर पाटील कल्याण मतदारसंघात पण मतदान करतात आणि प्लस लोढांसाठी ते इथे पण मतदान करतात. हा त्यांचा इपिक नंबर इथे आहे गिरगावमध्ये. म्हणजे लोढांनी त्यांचे जे एम्प्लॉईज आहेत अशी खूप यादी आहे आमच्याकडे. मी एक उदाहरणार्थ नाव तुम्हाला दिलं. दुसरे आहेत, दुसऱ्यांचं नाव आहे भोईर म्हणून कोणतरी आहेत, राम महादेव भोईर, यांचंही 2 ठिकाणी नाव आहे. त्यामुळे लोढांनी स्वतः कल्याणमध्ये पण ज्यांचं मतदार आहे त्यांना स्वतःच्या मतदारसंघात पण त्यांची एनरोलमेंट करून घेतली. ही 2 उदाहरणं आहेत आणि पुराव्यासकट आहेत. मग लोढांवर पण गुन्हा दाखल करायचा का? लोढांना जेलमध्ये टाकायचा का? बाकीच्यांचा आमदारकीचा राजीनामा तर ठीक आहे, लोढा मंत्रिपदाचा राजीनामा देणार का, पालकमंत्रीपदाचा? याचं उत्तर आशिष शेलारांनी दिलं पाहिजे. मुळात आशिष शेलार
ज्या पद्धतीने बावचळले आहेत, जो प्रचंड असा मोर्चा झाला, त्या मोर्चामुळे भारतीय जनता पक्ष घाबरलेला आहे. त्यामुळे आशिष शेलार हे पुढे आलेले आहेत हे सगळं सांगायला. पण मुळात ते या गोष्टीशी सहमत आहेत की दुबार मतदान आहे. त्यामुळे आमचं त्यांना म्हणणं आहे की जर दुबार मतदार असतील तर ते कट झाले पाहिजेत. ही आमची जी मागणी आहे, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. या मागणीशी आशिष शेलार सहमत आहेत का हे आशिष शेलारांनी एकदा सांगावं. कोणाचे आव्हाडांच्या मत जी सदोष यादी आहे ती निर्दोष करेपर्यंत निवडणुका घेऊ नका, ही जी आमची मागणी आहे त्याच्याशी आशिष शेलार सहमत आहेत का हे एकदा आशिष शेलारांनी सांगावं. मुळात आशिष शेलारांची बुद्धी खरी चांगली होती. आता का गंज लागलाय मला माहीत नाही. कदाचित सध्या बुद्धीचा वापर करता येत नसल्यामुळे गंज लागला असेल. कारण मंत्रिमंडळात तसं काही त्यांना चांगलं मंत्रिपद मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही, त्यामुळे कदाचित असेल. पण माझा आशिष शेलारांना प्रश्न आहे की याच्यामध्ये ती जी यादी आम्ही दाखवली दुबार मतदारांची, त्याच्यामध्ये फक्त हेच मतदार आहेत आणि तेच मतदार नाहीत, हे आशिष शेलार कुठल्या जीवावर बोलत आहेत. एकदा पाहिजे तर तसं आम्ही बोलवत नाही त्यांना हल्ली, पण यायचं असेल तर एकदा शिवतीर्थावर येऊन यादी तपासून बघावी. कोणी घातलं पांघरून? तुम्ही यादी बघितलीत का की त्याच्यात मुस्लिम मतदार आहेत का हिंदू मतदार आहेत? एकदा यादी येऊन बघा ना. आशिष शेलारांना माझा चॅलेंज आहे. मतदारांची वाढ झाली ती अनैसर्गिकरित्या वाढ झाली, ज्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल मायग्रेशन. ते आर्टिफिशियल मायग्रेशन करून मतदार नोंदवले गेले. आता नवी मुंबईमध्ये जे आयुक्तांच्या घरावर मतदार नोंदवले ते कधी नोंदवले? लोकसभेनंतर नोंदवले. जे सुलभ शौचालयात मतदार नोंदवले ते कधी नोंदवले? लोकसभेनंतर नोंदवले. मग माझा प्रश्न आशिष शेलारांना असा आहे की जर आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतोय तर भाजपला मिरच्या का नोंदताय, याचं पण उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. एक्झॅक्टली आमचं म्हणणं तेच आहे की कोणाच्याही मतदारसंघात दुबार असो ती यादी निर्दोष करा आणि तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. ही गोष्ट आशिष शेलारांना मान्य आहे की नाही मान्य आहे एवढं त्यांनी एकदा सांगावं.